या नववधूवरांचा शुभविवाह आपल्या सर्वांच्या अक्षतारूपी शुभाशीर्वादामध्ये आणि देवा ब्राह्मणांच्या साक्षीनं मोठ्या थाटामाटामध्ये आणि उत्साहात या ठिकाणी संपन्न होत आहे। तिगळे परिवार आणि टोपे परिवार या दोन परिवारांना दिलेल्या निमंत्रणाचा स्वीकार करून आज आपल्या खेड तालुक्यामध्ये फार मोठी लग्नतिथी असताना सुद्धा एवढ्या मोठ्या स्वरूपामध्ये सर्व महिला माता भगिनी असतील, युवा वर्ग असेल, ज्येष्ठ मंडळी असतील, बैलगाडा क्षेत्रातील सर्व मान्यवर मंडळी असतील, सामाजिक, धार्मिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील अनेक मान्यवर मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत। कामाचा व्याप आणि व्यस्त कारभार यामधून सुद्धा अनेक प्रतिष्ठित व्यक्ती या ठिकाणी आज शुभेच्छा आणि शुभाशीर्वाद देण्यासाठी आलेले आहेत। त्यामध्ये आदरणीय नामदार दादाजी भुसे साहेब असतील, आदरणीय किरणताई वळसे पाटील असतील, आदरणीय बेनके साहेब असतील, त्याचबरोबर इतरही सर्व मान्यवर मंडळी, अभय भैया शेळके असतील, सनीदादा विनायक निमन असतील। हे कार्यालय निर्माण झाल्याच्या नंतर पहिल्यांदाच एवढी भव्य स्वरूपामध्ये या ठिकाणी पाहुण्यांची, महिलांची, युवा वर्गाची गर्दी आज या शुभविवाहाच्या निमित्तानं पाहायला मिळत आहे। आणि त्यामुळं या कुटुंबाची लोकप्रियता जुन्या काळापासून स्वर्गीय माजी आमदार साहेबराव सातकर पाटील यांच्या खांद्याला खांदा लावून साहेबराव तिगळे यांनी काम केलं आणि कायमस्वरूपी श्रद्धा ठेवून सहकार क्षेत्रामध्ये काम करत असताना या तालुक्यामध्ये आमच्यासारख्या अनेक कार्यकर्त्यांना मनापासून मदत करण्याची चिरंजीव आकाश चौका मानसीजी यांच्या शुभविवाहाच्या निमित्ताने आपण सर्वजण या वधूवरांना आशीर्वाद देण्याच्यासाठी आलेले आहात। मी आपलं या ठिकाणी स्वागत करतो। मला वाटतं की आशुतोषजी आणि सुरेशजी यांचे पुतणे आणि नामदेवजींचे सुपुत्र यांचा शुभविवाह आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने या ठिकाणी संपन्न होतो आहे। आमदार साहेब, खरं म्हणजे माझी अचानक एकदा भेट झालेली आणि आत्ताच्या या भौतिक जगामध्ये आशुतोष आणि सुरेशजी असेही बंधू या जगामध्ये आहेत हे मला पहिल्यांदा बघायला मिळालं। आणि म्हणून या बांधवांचा आदर्श माझ्या मुलांच्या पासून तर अनेक बंधूंनी घेतला पाहिजे। कारण बऱ्याचदा वारंवार नंतर जेव्हा भेटी झाल्या तर हे बंधू आजही एका ताटामध्ये जेवण करतात। त्यांच्या अगदी चप्पल पासून तर चष्म्यापर्यंत वस्तू त्या ठिकाणी सारख्याच असतात आणि कदाचित किलोमीटरच्या पुढचं अंतर ते कधी एकमेकांना सोडून त्यांनी प्रवास केलेला नाही। आणि म्हणून हा एक बंधू भावाचा आदर्श मला वाटतं की आत्ताच्या पिढीला आपल्या सर्वांच्या समोर आहे। आणि खऱ्या अर्थाने याच प्रेमापोटी या वधूवरांना शुभेच्छा आणि आशीर्वाद देण्याच्यासाठी आपण सर्वजण आलेला आहात। मला वाटतं की एक शेतकरी कुटुंबातला मराठी कुटुंब या ठिकाणी आकाश या हॉटेल प्रकल्पाच्याही माध्यमातून चांगल्या पद्धतीने प्रगती साध्य करत आहे। ही आपल्या मराठी लोकांच्यासाठी सुद्धा एक अभिमानाची गोष्ट आहे। आणि म्हणून एवढ्या मोठ्या संख्येने मला वाटतं की आपण सर्वजण शुभेच्छा आणि आशीर्वाद देण्याच्यासाठी आलेला आहात। निश्चितपणे
वधूवरांना मी आपल्या सर्वांच्या वतीने शुभेच्छा आणि आशीर्वाद देतो. वधूवरांचं भावी आयुष्य सुख समृद्धीचं, भरभराटीचं आणि निरोगी जावो. त्यांच्या हातून आपल्या देशाची, आपल्या राज्याची, समाजाची सेवा घडो, अशा प्रकारच्या शुभेच्छा आपल्या सर्वांच्या वतीने देतो. आपल्या सर्वांचा आभार. जय हिंद, जय महाराष्ट्र.